लाडकी बहीण योजना खुशखबर खुशखबर खुशखबर। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी 3 खुशखबर मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तिसरी खुशखबर तर एवढी जबरदस्त आहे, तुम्ही आनंदित होणार आहेत सगळेजण। या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी बघा थोड्याच वेळापूर्वी ही घोषणा केली, मोठ्या स्वरूपाची घोषणा तुमच्या समोर दिसते। एबीपी माझाची ही न्यूज तुमच्या समोर मी दाखवत आहे। त्याच्यामध्ये काय काय त्यांनी घोषणा केल्यात, काय काय आनंदाच्या बातम्या असणार आहेत त्या काळजीपूर्वक बघा। तिसरी आनंदाची बातमी खूप जबरदस्त आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सगळ्यात पहिली गुड न्यूज तुमच्यासाठी ही असणार आहे ती की याद्या बनवायला सुरुवात झाली आहे। यादी म्हणजे 14 सप्टेंबर पासून या ठिकाणी कोणत्या ताईंना पैसे भेटणार आहेत यांच्या याद्या या ठिकाणी फास्ट स्वरूपात करा, अशा स्वरूपाचे निर्देश या ठिकाणी दिले आहेत। दुसरी आनंदाची बातमी बघा, ही पण खूप आनंदाची बातमी आहे। फॉर्म छाननी म्हणजे तुमचे अर्ज छाननी करण्याची प्रोसेस एकदम गतिमान करण्यासाठीची एक त्यांनी तातडीने या ठिकाणी घोषणा केलेली आहे। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तातडीने तुमचे फॉर्म छाननी करण्याचे आहे। आणि तिसरी आनंदाची बातमी तर एवढी जबरदस्त असणार आहे, ती तुम्हाला मी शेवटी दाखवणार आहे। एकदम सर्व ताई खुश होणार आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आनंदाच्या गोष्टी सुरुवात झालेली आहेत। ज्या ताईंना अजून पैसे आले नसतील कमेंट बॉक्स मध्ये सांगा, ज्या ताईंना पैसे आलेत त्यांनी पण कमेंट बॉक्स मध्ये सांगा। दोन्ही ताईंसाठी खुशखबर आहे, पण नाव सांगताना कमेंट बॉक्स मध्ये सांगताना तुमचं नाव, गाव, जिल्हा, फॉर्म कधी भरलाय, अप्रूव्ड कधी झाला होता, पैसे आले असतील तर कोणत्या टप्प्यात पैसे आलेत, सगळ्या डिटेल्स सांगायच्यात। कारण की या याद्यामध्ये बघा 42 लाख ताईंना फायदा होणार आहे। या ज्या याद्या बनवणं चालू आहेत त्या 42 लाख ताईंना या ठिकाणी फायदा होणार आहे, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय। तिसऱ्या टप्प्यामध्ये 42 लाख ताईंना फायदा होणार आहे, पहिली गोष्ट। आता लगेच चला पुढे बघूया लेक्चर मध्ये काय काय असणार या सगळ्यात गोष्टी आपण दाखवणार आहेत। बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय सोलापूर या ठिकाणी मोठा कार्यक्रम होणार आहे 14 तारखेला, 14 सप्टेंबरला। याच दिवशी शुभारंभ होणार आहे तिसऱ्या टप्प्याला, पण त्याच्या अगोदरच पैसे यायला सुरुवात होणार आहेत 11 सप्टेंबर। बघा प्रत्येक वेळेस ज्या वेळेस कार्यक्रम असतो त्याच्या 2-3 दिवस अगोदर पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू होतो। 14 सप्टेंबरला या ठिकाणी काय आहे कार्यक्रम आहे, म्हणजे 11 किंवा 12 तारखेला, जास्तीत जास्त 12 तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे। तिसऱ्या टप्प्याची गोष्ट सांगतोय, याच्यामध्ये लाभ कुणाकुणाला भेटणार सांगतो। 42 लाख ताईंना या ठिकाणी लाभ भेटणार आहे। ज्यांना आतापर्यंत पहिल्या टप्प्यात पैसे भेटले नाहीत, दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटले नाहीत, अशाच ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। पण एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी आता गैरप्रकार होऊ नयेत। बघा एका व्यक्तीने मोठा एक स्फोट केला होता की एकाच ताईच्या नावावर 30 फॉर्म भरले होते, तर त्याच्यासारख्या परत गोष्टी होऊ नयेत म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाने एक काय केले, चर्चासत्रामध्ये सांगितलंय की यावेळेस फॉर्म छाननी व्यवस्थित करायचे आणि ज्यांना अगोदर पैसे भेटलेले त्यांना पण सगळ्या गोष्टी चेक होणार आहेत। त्याच्यामुळे पहिल्या टप्प्यासारखं दुसऱ्या टप्प्यासारखं डायरेक्ट अकाउंटला पैसे येणार नाहीत, तर त्या ठिकाणी भरपूर चौकशी होणार आहे, छाननी होणार आहे, भरपूर या ठिकाणी सगळ्या गोष्टी म्हणजे चेक होणार आहेत तुमच्या सोप्या भाषेमध्ये। आता सगळ्या पडताळणी झाल्यानंतरच तिसऱ्या टप्प्याचे पैसे येणार आहेत। ही झाली पहिली गुड न्यूज। पहिली गुड न्यूज होती की तुम्हाला पैसे भेटणार आहेत, सगळ्याला भेटणार आहेत। 14 सप्टेंबरला मोठा कार्यक्रम आहे, ही झाली पहिली गुड न्यूज। दुसरी गुड न्यूज आता सांगतोय बघा, दुसरी गुड न्यूज काय आहे, अर्ज छाननी वेगाने करा। मोठे आदेश काढलेले आहेत, मोठे आदेश आहेत की अर्ज छाननी जोरामध्ये करा। आणि यासाठी त्यांनी पालिका प्रशासन असतात बघा, गाव लेवल असेल किंवा शहर लेवलला असेल, शहर लेवलला पालिका प्रशासन असेल किंवा ग्राम लेवलला, तालुका लेवलला पण प्रशासनाला त्यांनी काय केलेले, डायरेक्ट ऑर्डर काढलेत मोठ्या मोठ्या की लवकरात लवकर कामं तुम्ही कंप्लीट करा, याद्या कंप्लीट करा। त्याच्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करा, आवश्यक यंत्रणा उपलब्ध करा। याच्यासाठी बघा प्रत्येक या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक विभाग
विभाग कार्यालयामध्ये 10 संगणक उपलब्ध करून स्वतंत्र कक्ष स्थापन करावा. म्हणजे ह्या ज्या याद्या त्या फास्ट स्वरूपात पुढे त्यांना ढकलायच्या आहेत, कारण की वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त छाननी त्यांना करायची आहे, प्रत्येक गोष्ट तपासायची आहे. त्याच्यामुळे आता बघा वेग प्राप्त व्हावा म्हणून त्यांनी ही भूमिका या ठिकाणी आदेश काढले आहेत. लवकरात लवकर अर्ज छाननी करावेत. बघा बऱ्याच ताईंना पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात काय झालं होतं, वेळ लागत होता फॉर्म सबमिट करायला, फॉर्म सबमिट झाल्यानंतर अप्रुव्हल यायला, नंतर डीबीटीचा मेसेज यायला भरपूर वेळ लागत होता, कारण की फॉर्मची संख्या पण जास्त होती. त्यावेळेस अधिकारी पण कमी होते, कार्यालयामध्ये काम करणारे या ठिकाणी कमी होते. पण आता यांनी सगळ्यांना सांगितलंय की तुम्ही एक्स्ट्रा या ठिकाणी संगणक घ्या, म्हणजे कॉम्प्युटर एक्स्ट्रा घ्या, नंतर माणसं जास्त लावा किंवा भरपूर साऱ्या वेगामध्ये ही प्रोसेस कंप्लीट करा, अशा स्वरूपात त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्या 2 बातम्या खूप आनंदाच्या होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की या 14 तारखेपर्यंत सगळ्याच ताईंना पैसे भेटणार आहेत. तर गुड न्यूज सगळ्याला समजली असेल, 2 गुड न्यूज समजले असतील. आता सगळ्या लाडक्या ताई वाट बघत असतील तिसऱ्या गुड न्यूज साठी. तिसरी गुड न्यूज, तिसरी खुशखबर, तिसरी आनंदाची बातमी खूप जबरदस्त आहे. त्याच्यापूर्वी जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करायचा आहे, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूचं बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट्स पाहायला मिळतील. चला वेळ न वाया घालवता तिसरी तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार आहे. तिसरी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, या ठिकाणी तुमच्या समोर दाखवतो, डायरेक्टच तुमच्या समोर दाखवतो. चला डायरेक्ट तिसरी गुड न्यूज त्यांनी सांगितलेली आहे की बघा पुढच्या 12 महिन्याचा निधी, म्हणजे जवळजवळ 2.5-3 कोटी ताई, किती पण ताईंनी फॉर्म भरून द्या, सगळ्या ताईंना पुढच्या 12 महिन्यापर्यंत दीड असे हजार रुपये मिळण्याची तरतूद सरकारने करून ठेवली आहे. डायरेक्ट आता या ठिकाणी त्यांनी घोषणा केली, किती पण काही प्रॉब्लेम येऊन द्या, कुणी न्यायालयात जाऊन द्या, कुणी विरोधी पक्ष येऊन द्या, नसता काही येऊन द्या, त्यांनी सांगून ठेवलंय की पुढच्या 12 महिन्यापर्यंत ताईंना पैसे पोहोचणार आहेत. सर्वांना आनंदाची बातमी समजली का? सगळ्या ताईंना एक मनात धगधग होती की बाबा 2-3 महिने चलती काही योजना, 4 महिने चलती काही योजना नाही. 12 महिने, पुढचे 12 महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटवर येण्याची तरतूद झाली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः ही गोष्ट सांगितली, याच्यामध्ये मी काही बोलत नाहीये, मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः ही सांगितलेली गोष्ट आहे. लाडक्या ताईंनो खूप आनंदाची बातमी आहे. सगळ्यांनी जोमाने तयारीला लागायचे. ज्यांनी फॉर्म अजून भरला नसेल लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे. ज्यांना अजून पैसे आले नसतील कमेंट बॉक्स मध्ये नाव, गाव, जिल्हा, फॉर्म कधी भरला सगळं डिटेल्स मध्ये माहिती टाकायची आहे. आणि ज्या ताईंना पैसे भेटलेत ऑलरेडी त्या ताईंनी त्यांचं नाव, गाव टाकायचंय, कधी पैसे भेटले होते, कोणत्या टप्प्यात पैसे भेटले होते ते सांगायचंय. कारण की अर्ज छाननी चालू आहे. छाननी याचा अर्थ समजतो, छाननी म्हणजे परत आता चेक करणार आहेत, कारण की एक घोटाळा झालाय मोठा, तो घोटाळा परत होऊ नये म्हणून अर्ज छाननी चालू आहे. आणि त्या छाननीमध्ये तुम्हाला तुमचं नाव नको यायला. कुणी 2 फॉर्म भरलेत का? माझी शेवटचं एक विचारायचंय, कुणी आतापर्यंत 2 एकापेक्षा जास्त फॉर्म भरले असतील तर लवकर सांगा. लाडक्या ताईंनो तुमच्यावर चौकशा होऊ शकतात, तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतं, कारण कठोर निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेत. तर कुणी 1 पेक्षा जास्त फॉर्म भरलाय का? लवकर दादाला या कमेंट मध्ये सांगायचंय, व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा, एकापेक्षा जास्त कुणी फॉर्म भरले आहेत का? अर्ज छाननीमध्ये तुमचं नाव सापडायला नको. जर तुमच्या आधार कार्डच्या नावावर, तुमच्या नावावर जर एकापेक्षा जास्त फॉर्म जर असतील तर कठोर कारवाईचे निर्देश
या ठिकाणी वरून आलेले आहेत। तर लाडक्या ताईंनो लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेत का, किंवा तुमच्या अकाउंटला फॉर्म न भरता पैसे आलेत का, असा काही घोटाळा झाला असेल तर लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा। चला आपण इथे आज थांबूया। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर संध्याकाळी 7 वाजता मी देणार आहे। संध्याकाळी 7 वाजता भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।